जीवनात संकटे, दुःख, अडचणी, अपयश ही येतच राहतात. पण गुरूंच्या पुराणात सांगितले की जीवन हे ईश्वराची देणगी आहे आणि त्याचा अंत आपण ठरवणं हे मोठं पाप आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी येतो. आत्महत्या ही केवळ समस्या संपवण्याचा प्रयत्न नसून आत्म्याच्या प्रवासाला थांबवण्याचा चुकीचा मार्ग आहे. गुरूंच्या शिकवणुकीनुसार संयम, श्रद्धा आणि योग्य उपायांनी अंधारातून प्रकाशाकडे जाता येतं. जीवन हे परमेश्वराने दिलेलं एक अद्भुत देण आहे. जरी रात्र काळी असली तरी पहाट नक्की येते. आत्महत्या हा मार्ग नाही, ती अंधाराची शेवटची चूक आहे. श्रद्धा, संयम आणि गुरूंचे मार्गदर्शन हेच खरे समाधान आहे. म्हणून आयुष्याशी लढा, पळू नका. गुरु तुमच्या सोबत आहेत. जीवनात काही वेळा अडचणी, अपयश, तणाव किंवा मानसिक थकवा इतका वाढतो की काहींना जगायची इच्छाच राहत नाही. अशा वेळी आत्महत्येचे विचार मनात येतात. पण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो आणि प्रत्येक संकटाचा ज्योतिष, आध्यात्मिक आणि सकारात्मक विचारांनी नक्कीच उपाय मिळतो. चला प्रथम पाहूया कोणती कारणे या विचारांना कारणीभूत ठरतात आणि त्यावरचे मार्ग. आत्महत्या करण्याची भावना येण्याचे 30 मुख्य कारणे. आर्थिक संकट, नोकरी जाणे, प्रेमभंग किंवा वैवाहिक कलह, कौटुंबिक तणाव, मानसिक आजार, डिप्रेशन, एन्झायटी, समाजातील अपमान, अपयशाची भीती, व्यसनाधीनता, जास्त कर्ज, भविष्याबद्दल अनिश्चितता, एकटेपणा, आत्मविश्वास कमी होणे, आरोग्याच्या गंभीर समस्या, स्वतःला दोष देणे, मित्रांचा दुरावा, आत्मसन्मानाला धक्का, सततचा तणाव, कामाचा अतिभार, अन्यायाची भावना, अपमानजनक नातेवाईकांचे वागणे, चुकीचे निर्णय, सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम, अपूर्ण स्वप्ने, ईर्ष्या किंवा तुलना, सततचे नकारात्मक विचार, झोपेची कमतरता, चुकीचे मित्रपरिवार, जास्त संवेदनशील स्वभाव, घरगुती हिंसा, आध्यात्मिक तुटकपणा यामुळे आत्महत्या करावीशी वाटते. तुमच्याही मनामध्ये आत्महत्येचा विचार येत असेल तर मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 50 ज्योतिषीय आणि सकारात्मक उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊया. दररोज सूर्योदयाला सूर्याला अर्घ्य देणे, ओम नमः शिवाय 108 वेळा जप करणे, शनिवारी गरिबांना काळे उडीद किंवा तेल दान करणे, बुधवारी हिरवा कपडा परिधान करणे, गुरुवारी पिवळा कपडा घालून वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे, मंगळवारी हनुमान चालीसा वाचणे, चंद्रदोष शांत करण्यासाठी दर सोमवार पांढरी मिठाई दान करणे, शुक्रवारी देवीला सुगंधी फुलांचा हार अर्पण करणे, राहू केतू दोषासाठी नारळ पाण्यात सोडून वाहत्या पाण्यात विसर्जन करणे, घरात दररोज गंध, धूप आणि दीप प्रज्वलित करणे, घरात पवित्र शंख वाजवणे, गाईला रोज रोटी किंवा गूळ खाऊ घालणे, दर आठवड्यात 1 दिवस उपवास करणे, रुद्राक्ष धारण करणे, माळेवर दररोज मंत्र जाप करणे, ध्यान व प्राणायाम करणे, पायऱ्यांपाशी पाणी ठेवून पक्ष्यांना पाणी पाजणे, झाडे लावणे व त्याची काळजी घेणे, सतत सकारात्मक पुस्तके वाचणे, सोशल मीडियावर नकारात्मक गोष्टी टाळणे, मनात येणाऱ्या वाईट विचारांची डायरीत नोंद करून नंतर ती फाडून टाकणे, मित्र किंवा कुटुंबातील विश्वासू व्यक्तीशी मन मोकळे करणे, सत्संग ऐकणे, दररोज ओमचा उच्चार करणे, मंदिर, गुरुद्वार किंवा आश्रमांना भेट देणे, चंद्रदर्शन करून मानसिक शांतता घेणे, दर रविवारी अनाथ आश्रमामध्ये फळे वाटणे, रक्तदान करणे, गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे, पाळीव प्राण्यांची सेवा करणे, घरात गंगाजल शिंपडणे, जुने कपडे गरजूंना दान करणे, आई वडिलांचे आशीर्वाद घेणे, दर रात्री कृतज्ञतेची प्रार्थना करणे, हनुमान बाहू किंवा सुंदरकांड वाचणे, मंदिरात घंटानाद करणे, शनी मंदिरात काळे तीळ दान करणे, नवग्रह पूजन करणे, कुंडलीतील दोष निवारणासाठी पंडिताकडून उपाय करणे, लाल, पिवळे, हिरवे, पांढरे रंग योग्य दिवशी वापरणे, चांगल्या लोकांच्या सहवासात राहणे, आपले ध्येय छोट्या टप्प्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, निसर्ग ब्रह्मतीला जाणे, स्वतःला दररोज प्रोत्साहित करणारे वाक्य बोलणे किंवा लिहिणे, मनशांतीसाठी गायत्री मंत्र जप करणे, घरात पवित्र संगीत, भजन, कीर्तन लावणे, दानधर्माला जीवनात स्थान देणे, स्वतःची काळजी घेणे, योग व्यायाम करणे, इतरांना मदत करून आत्मसंतोष मिळवणे, आपले जीवन देवाची देणगी आहे हे स्मरणात ठेवणे. जीवन ही एकच संधी आहे, ती अमूल्य आहे. अडचणी, अपयश, दुःख ही सगळं तात्पुरतं असतं. आकाशातला काळा ढग कितीही मोठा असला तरी सूर्य नक्कीच डोकावतो. आत्महत्या हा उपाय नाही, ती फक्त समस्या वाढवते. विश्वास ठेवा,
तुमचे अस्तित्व कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहे. देवावर, स्वतःवर आणि जीवनावर प्रेम करा. तुम्ही जगलात तरच कथा सुंदर बनेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा. श्री स्वामी समर्थ. आणि प्लीज स्वतःला कशात ना कशात गुंतून ठेवा.